गुड मॉर्निंग फ्रेंड्स. इकोच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघत आहोत एक्सेप्शन्स टू द लॉ ऑफ सप्लाय. आता एक्सेप्शन टू द लॉ ऑफ सप्लाय शिकण्याआधी पहिल्यांदा आपण समजून घेऊ की एक्सेप्शन टू द लॉ ऑफ सप्लाय म्हणजे नेमकं काय. सी फ्रेंड्स, आपलं नॉर्मल लॉजिक काय सांगतं, जर एखाद्या वस्तूची प्राइस वाढली तर त्याच्यापासून सेलर किंवा प्रोड्युसर जो आहे त्याला मिळणारा प्रॉफिट वाढतो आणि तो प्रॉफिट जर का वाढला तर ऑब्वियस तो सेलर किंवा प्रोड्युसर काय करणार आहे, त्या वस्तूचा सप्लाय जास्त करणार आहे. सो आपलं नॉर्मल लॉजिक काय आहे की वस्तूची प्राइस वाढली की त्याचा सप्लाय वाढतो आणि वाईस वर्सा, कमी झाली तर कमी होतो. एक्सेप्शन्स टू द लॉ ऑफ सप्लाय मित्रांनो म्हणजे काय, तर या गोष्टींच्या ऑपोजिट ज्या वस्तू मित्रांनो वागतात त्या. म्हणजे काय की यांची प्राइस जरी वाढली तरी यांचा सप्लाय वाढत नाही किंवा यांची प्राइस कमी जरी झाली तरी यांचा सप्लाय कमी होत नाही. ज्या वस्तू लॉ ऑफ सप्लायच्या एक्झॅक्ट ऑपोज बिहेव करतात, एक्झॅक्ट विरुद्ध वागतात, त्यांना म्हटलं जातं मित्रांनो एक्सेप्शन्स. म्हणजे एक्सेप्शन मध्ये काय होणार आहे, इवन दो द प्राइस ऑफ पर्टिक्युलर कमोडिटी इन्क्रीजेस द सप्लाय डझंट इन्क्रीज. जरी त्याची प्राइस वाढली तरी त्याचा सप्लाय वाढत नाही. हे आपल्या लॉ ऑफ सप्लायच्या अगेन्स्ट आहे, म्हणून याला काय म्हटलं जातं, एक्सेप्शन्स टू द लॉ ऑफ सप्लाय. लॉ ऑफ सप्लायचे अपवाद. तर यातला पहिला मित्रांनो, पहिलं जे एक्सेप्शन आहे ते आहे सप्लाय ऑफ लेबर. मित्रांनो सप्लाय ऑफ लेबर थोडंसं व्यवस्थित लक्ष द्या, याचं लॉजिक मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे, प्लस याचं टेबल आणि डायग्राम आहे जो आपल्याला बघायचा आहे. हा तुम्हाला मित्रांनो शॉर्ट नोट्स मध्ये येऊ शकतो किंवा ट्रू ऑर फॉल्स विथ रिझन ऍग्री मध्ये सुद्धा विचारू शकता. तर सगळ्यात पहिले सप्लाय ऑफ लेबर म्हणजे काय. सी, एखादा वर्कर आहे, तो काही तास, ठरलेले तास कंपनीमध्ये काम करतो, समजलं. त्याला मित्रांनो तुम्ही समजा काय केला, पगार वाढवून दिला आणि त्याला सांगितलं तू जास्त तास काम कर. त्याला खूप आनंद होईल, यस माझा पगार वाढला, वरतून मला ओव्हर टाइम पण मिळतोय. म्हणजे तो काय करेल मित्रांनो, तो जास्त पगार घेण्यासाठी ओव्हर टाइम पण करेल आणि त्याला पर आवर रेट सुद्धा एक्स्ट्रा मिळतोय. म्हणजे त्याचं इन्कम वाढेल, ते कदाचित दुप्पट सुद्धा होऊ शकतं. त्याला परत पगार वाढला, तो परत कामाचे तास वाढवेल. पण शेवटी तो लेबर एक माणूस आहे, ही इज अ ह्युमन बिंग. त्याचे काही ओन लिमिट्स आहेत, त्याच्या स्वतःच्या काही मर्यादा आहेत. तुम्ही अजून त्याचे पगार जर का वाढवतच राहिले, एका लेवल नंतर तो काय बोलेल, नाही आय डोंट वॉन्ट टू इन्क्रीज माय वर्किंग अवर्स, आय वॉन्ट टू रिड्यूस देम. आता जरी माझा पगार वाढला तरी मला वर्किंग अवर्स वाढवायचे नाही. मित्रांनो त्याचं शरीर त्याला साथ नाही देणार, तो ऑटोमॅटिक त्याचे वर्किंग अवर्स काय करेल, कमी करेल. म्हणजे सुरुवातीला जर तुमचे वेज रेट पर आवर कामात, म्हणजे एका तासाचा रेट जर का वाढला किंवा एका दिवसाचा रेट वाढला तर मित्रांनो वर्कर जास्त तास काम करेल. परत वाढलं तर परत जास्त तास काम करेल. पण त्याची लिमिट संपली ना की तुम्ही कितीही पगार वाढवा त्याचा, तो मित्रांनो वर्किंग अवर्स वाढवणार नाही, उलट तो कमी करेल. कारण त्याची गरज मित्रांनो त्या इन्क्रीज पगारामध्ये वाढली, म्हणजे वाढलेल्या पगारामध्ये पूर्ण झालेली असते. सो इट इज नॉट नेसेसरी दॅट लेबर ऑलवेज रिस्पॉन्स पॉझिटिव्हली टू द इन्क्रीज इन वेज रेट. गरजेचं नाही आहे की तुम्ही कितीही पगार वाढवा तर दरवेळेस तो मित्रांनो त्याचे कामाचे तास वाढवेल. सो सप्लाय ऑफ लेबर इज अन एक्सेप्शन. सुरुवातीला जरी वाढलं तरी मित्रांनो नंतर वाढल्यानंतर सुद्धा मित्रांनो सप्लाय ऑफ लेबर काय होतो, कमी होतो. समजलं असेल. हे बघा, याचं एक एक्झाम्पल घेतोय. सपोज वेज रेट पर आवर, टोटल आवर्स ऑफ वर्क आणि इन्कम पर डे. आता एक वर्कर आहे, त्याला एका तासाला 5 रुपये पगार मिळतो. तो किती तास काम करतो, 8 तास. त्याचे इन्कम किती झालं, 40. उद्या तुम्ही काय केलं, त्याचा पगार आहे ना 5 रुपयाचा 8 रुपये पर आवर करून दिला. त्याला खूप आनंद होईल, माझा पगार वाढला. तो 8 तासांच्या ठिकाणी 10 तास काम करायला लागेल. त्याचं इन्कम किती झालं, 8 10 8 10 80. आता तुम्ही काय केलं, तुम्ही परत त्याचा पगार वाढवला, 8 चा 10 केला. तो काय सांगेल, यार माझा परत पगार वाढला, मला 80 रुपये कमवण्यासाठी परत 10 तास काम करायची काय गरज, माझा 80 रुपये भागतंय. मग तो परत 10 तासांचा किती तास काम करेल, 8च तास काम करेल. ठीक आहे. म्हणजे सी, सुरुवातीला पगार वाढल्यानंतर त्याने तास वाढवलेले होते, परत पगार वाढल्यानंतर त्याने तास कमी करून टाकले. सो हे काय झालं मित्रांनो, एक्सेप्शन झालं. समज उलट झालं.
सप्लाय ऑफ वर्कर म्हणजे लेबर वाढायच्या ऐवजी काय होऊन गेलं, कमी होऊन गेलं. हे निगेटिव्ह झालं. सो दिस इज एक्सेप्शन, दॅट इज सप्लाय ऑफ लेबर. याचं मी मित्रांनो आपल्या डायग्राममध्ये दाखवलेलं आहे. सपोज दिस इज युअर प्राइस म्हणजेच रेट, हे रेट पर आवर, अँड दिस इज युअर सप्लाय ऑफ लेबर म्हणजेच तुमचे कामाचे तास. समजा तुमचा सुरुवातीचं मित्रांनो रेट होता OW आणि तुमचा सुरुवातीचा सप्लाय होता OM, हा बघा हा. ठीक आहे. आता काय झालं मित्रांनो, तुमचा वेज रेट वाढला, W चा W1 झाला, W चा W1 झाला, तर तुमचा सप्लाय काय झाला मित्रांनो, वाढला. तुम्ही जास्त तास काम करायला लागले. म्हणजे बघा, एक हा पॉईंट होता जुना W आणि M, आता W1 आणि M1 म्हणजे हा पॉईंट. ठीक आहे. हा बघा, हा तुमचा सप्लाय कळलं. आता परत वेज रेट वाढला, W1 चा W2 झाला. आता इथे काय झालं म्हणजे सप्लाय वाढायच्या ऐवजी उलट झालं, कमी झालं, कारण आता त्याला गरज नाही राहिली. त्याचा M1 चा सप्लाय किती झाला, M2. मग हा W2 आणि M2 हा झाला तुमचा पॉईंट. आता इथे सप्लाय कर बघा हा आहे, म्हणजे हा सप्लाय कर पहिला असा होता, तो काय झाला, उलटा झाला. म्हणजे जो सप्लाय कर अपवर्ड झाला पाहिजे होता असा, तो आता उलटा झाला. म्हणजे हे काय झालं तुमचं एक्सेप्शन. दिस इज नोन ॲज बॅकवर्ड बेंडिंग सप्लाय कर ऑफ लेबर किंवा बॅकवर्ड स्लोपिंग सप्लाय कर ऑफ लेबर. हे बघा, हे बॅकवर्ड स्लोपिंग. ठीक आहे. सो आपलं पहिलं एक्सेप्शन आहे सप्लाय ऑफ लेबर. दुसरं एक्सेप्शन आहे आपलं ॲग्रिकल्चरल गुड्स. आता ॲग्रिकल्चरल गुड्स म्हणजे काय मित्रांनो, जे ॲग्रिकल्चरवर डिपेंड आहेत किंवा ॲग्रिकल्चरमध्ये शेतात पिकले जातात ते. मित्रांनो आपल्या देशामध्ये आज सुद्धा ॲग्रिकल्चर गुड्सच्या बाबतीत जर का बघितलं गेलं ना, तर आपल्या ॲग्रिकल्चर गुड्स हे मोस्ट ऑफ द टाइम्स निसर्गाच्या मित्रांनो कृपामर्जीवर किंवा इट डिपेंड्स ऑन द वेदर कंडिशन. वेदर कंडिशन्स फेवरेबल असतील तर सप्लाय ऑफ ॲग्रिकल्चर गुड्स जास्त होईल, फेवरेबल नसतील तर कळलं असेल मित्रांनो. सो ॲग्रिकल्चर गुड्सचा हा प्रॉब्लेम आहे की जरी त्याची प्राइस वाढली तरी त्याचा सप्लाय वाढू शकेलच याची गॅरंटी देता येत नाही. बिकॉज ऑफ द सिम्पल रिझन, त्याचा सप्लाय हा डिपेंड ऑन नेचर आहे. जर नेचर फेवरेबल असेल तर सप्लाय वाढवता येईल, अदरवाईज नॉट, जरी किंमत जास्त असली तरी. सो ॲग्रिकल्चर गुड्स आर अन एक्सेप्शन. नेक्स्ट इज अर्जंट नीड ऑफ कॅश. कधीतरी मित्रांनो असं होतं ना की आपल्याला कॅशची खूप एमर्जन्सी गरज असते. जर कॅशची एमर्जन्सी गरज असली ना तर मित्रांनो सेलर किंवा प्रोड्युसर काय करेल, येईल त्या किमतीला माल विकून देईल. ते बघणार नाही की तो जास्त किमतीला विकला जातोय का कमी किमतीला विकला जातोय, कारण त्याच्या डोक्यात एकच असतं काय, मला कॅश पाहिजे. ते गुड्स हाय प्राइस लो प्राइसचा विचार न करता सप्लाय करून टाकते. सो अर्जंट नीड ऑफ कॅश इज ऑल्सो अन एक्सेप्शन. पुढे आहे पेरिशेबल गुड्स. आता पेरिशेबल गुड्स म्हणजे काय, the goods which cannot be stored for a long period of time, which are deteriorate very easily in a short period of time, जे लवकर नाश पावतात अशा वस्तूंना आपण पेरिशेबल गुड्स म्हणतो. आता अशा गुड्सचा प्रॉब्लेम काय असतो, ते स्टोअरच करता येत नाही. सो पेरिशेबल गुड्सच्या बाबतीत हाय प्राइस लो प्राइस हा विचार कधीच येत नाही, ते येतील त्या किमतीला सप्लाय करून देतात. सो पेरिशेबल गुड्स आर ऑल्सो अन एक्सेप्शन. रेअर गुड्स किंवा अँटिक. रेअर गुड्स किंवा अँटिक म्हणजे काय मित्रांनो, दुर्मिळ वस्तू. उदाहरणार्थ महात्मा गांधींचा चष्मा, हिटलरच्या सहीचा कागद किंवा 2 लाख वर्षापूर्वीच्या डायनॉसॉर्सचे मित्रांनो काही अवशेष सापडले किंवा त्याचं काही हाडं वगैरे सापडले, त्याचे बोन्स. हे मित्रांनो तुम्ही प्रोड्यूस नाही करू शकत, हे मॅन्युफॅक्चर नाही करू शकत तुम्ही. समजलं का. हे आहेत ते आहेत, 1-2 पीसेसच असतात जगामध्ये आणि ते तेवढेच असतात, ते तुम्ही नवीन रिप्रोड्यूस करू शकत नाही. मग मित्रांनो याची प्राइस कितीही वाढली तरी सुद्धा याचा सप्लाय वाढवता येत नाही. त्याचा सप्लाय जेवढा लिमिटेड असतो तेवढाच असतो. नेक्स्ट सेव्हिंग्स. आता सेव्हिंग्सचं कसं आहे बघा, सेव्हिंग हा एक्सेप्शन कोणत्या अर्थाने, इट इज द एक्सेप्शन इन केस ऑफ फिक्स्ड इन्कम पीपल, ज्यांना फिक्स्ड अर्निंग पाहिजे अशा लोकांच्या बाबतीत सेव्हिंग मित्रांनो एक्सेप्शन आहे. सी समजा बँकवाले तुम्हाला 5% रेट ऑफ इंटरेस्टने, सॉरी 10% रेट ऑफ इंटरेस्टने मित्रांनो काय करतात, रिटर्न देतात, बरोबर आहे. आता समजा तुमची सेव्हिंग असेल 1 लाख 2 लाख रुपये, 2 लाख. आता 2 लाखावर 10% तुम्हाला इन्कम किती मिळते,
20,000. उद्या बँकवाल्यांनी मित्रांनो एक स्कीम डिक्लेअर केली, बँकवाले बोलले आम्ही तुम्हाला 20% इंटरेस्ट देत जाऊ. आता तुम्ही मला सांगा 20% इंटरेस्ट मिळतो तुम्हाला इन्कम किती पाहिजे? 20,000 रुपये. आता 20,000 रुपये 20%ने मिळवण्यासाठी तुम्हाला 2 लाख रुपये सेव्ह करायची गरज आहे का? नाही. तुम्ही फक्त 1 लाख रुपये जरी सेव्ह केले तरी 1 लाखावर 20% 20,000 तुम्हाला भेटून जातात. म्हणजे इथे काय झालं की पर्सेंटेज ऑफ इंटरेस्ट वाढला म्हणजे तुमची प्राइस वाढली. समजलं का? पण प्राइस वाढून सुद्धा मित्रांनो सप्लाय ऑफ मनी काय झाला? कमी झाला. 2 लाखाचे 4 लाख व्हायला पाहिजे होते पण ते 1 लाख झाले. सो इन केस ऑफ फिक्स्ड इन्कम अर्निंग पीपल, इफ द रेट ऑफ इंटरेस्ट इन्क्रीजेस, फिक्स्ड इन्कम जे कमवतात त्यांचा रेट ऑफ इंटरेस्ट वाढला तर त्यांची मित्रांनो सेव्हिंग काय होते? कमी होते. कारण ते डोंट एक्सपेक्ट टू गेट मोर आउट ऑफ दॅट. त्यांना जास्त नकोय. नेक्स्ट इज सेल्फ कन्झम्पशन. सेल्फ कन्झम्पशन म्हणजे काय? तुम्ही स्वतःचे प्रोड्यूस करता त्यातलं तुम्ही स्वतःच्या फॅमिलीसाठी किंवा स्वतःच्या कन्झम्पशनसाठी किती वापरता. आता लॉजिक एकदम सिंपल आहे. जर सेल्फ कन्झम्पशन वाढलं तर तुम्ही सप्लाय काय करणार आहे? राहिलेलं जे आहे ते. आता जे काही तुम्ही राहिलेलं सप्लाय कराल ते मित्रांनो जरी जास्त किमतीला कोणी मागत असलं तरी पण तुम्ही सप्लाय करणार नाही. द रिझन इज व्हेरी सिंपल, कारण तुमचं सेल्फ कन्झम्पशन जास्त आहे. सेल्फ कन्झम्पशन इज ऑल्सो अन एक्सेप्शन. अँड द लास्ट इज फ्युचर एक्सपेक्टेशन अबाउट प्राइस. मित्रांनो आज एखादी वस्तू आहे 10 रुपयाची वस्तू मार्केटमध्ये आज 20 रुपयाला चालू, करेक्ट? मी त्याचा सप्लाय वाढवायचा विचार करतो. मला कोणीतरी येऊन सांगतं अरे तू आज जे 20 रुपयाला विकतोय ना ते अजून 2 दिवसांनी 50 रुपयाला विकलं जाणार आहे. मला सांगा आपण काय करणार? आपण आज जरी जास्त किमतीला मित्रांनो मार्केटमध्ये सेल होत असलं तरी पण आपण अजून 2 दिवस थांबणार, कारण 2 दिवसांनी आपल्याला अजून जास्त किमतीला सेल करायला मिळेल. सो इन शॉर्ट, इफ यू एक्सपेक्ट फ्युचर राईज इन प्राइस, जर मित्रांनो तुम्हाला अपेक्षित आहे की फ्युचरमध्ये प्राइसेस वाढतील तर तुम्ही आज जास्त किमतीला सुद्धा विकणार नाही. आणि उलट जर तुम्हाला अपेक्षा असेल की भविष्यामध्ये किमती कमी होतील, अजून कमी होतील, तर तुम्ही आज कमी किमतीला सुद्धा विकून टाका. हे सुद्धा आपल्या लॉ ऑफ सप्लायच्या एक्झॅक्ट ऑपोजिट आहे. बरोबर आहे? म्हणजे फ्युचर एक्सपेक्टेशन्स अबाउट प्राइसेस सुद्धा मित्रांनो आपल्या लॉ ऑफ सप्लायच्या काय आहेत? एक्सेप्शन्स आहेत. तर मित्रांनो हे सगळे होते लॉ ऑफ सप्लायचे एक्सेप्शन्स. याच्यानंतर मित्रांनो आपण लॉ ऑफ सप्लायच्या मित्रांनो काही कन्सेप्ट घेणार आहोत नेक्स्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे? अपेक्षा आहे की तुम्हाला मित्रांनो शिकवलेलं समजतंय. जर काही नाही कळलं तर 8380092791 या नंबरवर कॉल करा, डिफिकल्टीज विचारा आणि मित्रांनो ज्या स्पीडने माझे लेक्चर चालू आहेत त्या स्पीडने मित्रांनो तुम्ही सुद्धा अभ्यास करा. ठीक आहे? लवकरच भेटू अशी अपेक्षा आहे. काळजी घ्या, घरात राहा, सुरक्षित राहा.